जंगलातल्या त्या विहिरीची जादू सगळ्यांना खूप आवडायची. खऱ्या मनाचं ऐकून बिघडलेली कामं जुळवून आणायची. राजूच्या त्या नेक दुवेने काकी चालू लागली. शेतांमध्ये पुन्हा हिरवळ आली. सगळ्यांचं नशीब उजळलं. एकत्र असतील जर सगळे मिळून मिसळून तर आनंद घरी येतो. एकतेची ही शिकवण सगळ्यांना मार्ग दाखवते. गावामध्ये एक सुंदर उन्हाळी दिवस होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. लोक आपल्या दिवसाची सुरुवात करत होते आणि सगळीकडे हालचाल दिसू लागते. राजू आपले मित्र भोला आणि बाकीच्या मित्रांसोबत मैदानात खेळतोय. तो आपल्या मित्रांसोबत धावत पळत मज्जा करतो. थोडा वेळात थकून तो थांबतो आणि श्वास घ्यायला तो एका झाडाजवळ थांबतो. तिथेच त्या झाडाच्या सावलीत एक म्हातारा माणूस बसलेला असतो. राजूने त्याला आधीही अनेकदा पाहिलेलं असतं आणि आज तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काका, तुम्ही नेहमी या जुन्या झाडाजवळ का बसता? तुम्हाला कंटाळा येत नाही का? नाही बाळा, या गावाच्या मातीत बऱ्याचशा गोष्टी लपल्या आहेत. मी त्या गोष्टींना आठवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात तिथे भोला सुद्धा येतो आणि हे सगळं ऐकू लागतो. आम्हाला पण एखादी गोष्ट सांगा ना काका, एखादी जादूवाली गोष्ट. जादू तर आपल्या गावातल्या त्या जुन्या विहिरीमध्ये आहे, जी जंगलाच्या दिशेला आहे. पण तिथे कुणीही जात नाही. लोक असं म्हणतात की ती विहीर बोलू लागते. राजू आणि भोला हे ऐकून लगेच उत्सुक होतात. काय खरंच राजू? मग तर आपल्याला तिथे जायला हवं. हो, जाऊया, मज्जा येईल. पण लक्षात ठेवा मुलांनो, एकटे नका जाऊ. जंगल खूप खतरनाक आहे. तिकडे जंगली प्राणी सुद्धा असू शकतात. राजू आणि भोला सहमतीमध्ये मान हलवतात आणि तिथून निघून जातात. काही वेळानंतर राजू आणि भोला काकांनी सांगितलेली गोष्ट दुर्लक्षित करून जंगलात पोहोचतात. ते घनदाट झाडांनी झाकलेल्या कच्च्या रस्त्यावर चालू लागतात. दोघेही घनदाट जंगलात जाताना जादुई विहिरीला शोधायला सुरुवात करतात, पण ती त्यांना कुठेच सापडत नाही. राजू, मला वाटतं आपण परत जायला हवं. जंगलात एकटं फिरायला नको. भित्रा आहेस का तू भोलू? काकांनी सांगितलेलं ती विहीर जादुई आहे. तू विचार कर, जर ती आपल्याला सापडली तर किती मज्जा येईल. राजू भोलाचा हात पकडतो आणि त्याला घेऊन जंगलाच्या आतल्या दिशेने जातो. थोड्या वेळानंतर त्यांना झाडांमध्ये लपलेली एक विहीर दिसू लागते आणि ते लगेच खुश होतात आणि दोघेही त्या विहिरीजवळ पळू लागतात. मग ते दोघे त्या विहिरीच्या दिशेने चारी बाजूने फिरू लागतात. राजू विहिरीच्या कठड्यावर वाकून आत पाहू लागतो. पाणी अगदी साफ दिसतं. तिथे ना रश्शी आहे ना बादली ज्याने पाणी काढलं जाऊ शकतं. राजू आणि भोला काही वेळासाठी आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत राहतात. तेवढ्यात त्या विहिरीमधून एक आवाज येऊ लागतो. लहान मुलांनो, तुम्ही इथे काय घ्यायला आलात आहे? तुम्हाला तहान लागली का? राजू आणि भोला आश्चर्यचकित होतात आणि थोडे मागे होतात. राजू पुन्हा हिम्मत एकवटतो आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही खरंच बोलू शकता? काका खरं सांगत होते. मी केवळ त्यालाच उत्तर देतो ज्याचं मन साफ आहे. बोल राजू, तुला काय हवंय? राजू आणि भोला एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या नजरेत आश्चर्य दिसू लागतं. काही वेळात सूर्य मावळू लागतो. राजू आपल्या घरात खाटेवर शांतपणे बसलेला असतो. त्याच्या समोर पुस्तक उघडलेलं असतं. तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचा चेहरा कुठेतरी हरवलेला दिसतो. राजूचे वडील ते बघतात आणि त्याला विचारतात, राजू, आज तू खूप गप्प आहेस. काय झालं? काय खेळात वगैरे हरलास का? मी असं विचार करत होतो की आपल्याला जर काही हवं असेल तर ते मागितलं पाहिजे का की मेहनत केली पाहिजे? मेहनत तर केलीच पाहिजे बाळा, पण कधी कधी देव आपला चांगुलपणा बघून आपल्याला बक्षीस सुद्धा देतात. पण लोभ कधीच करू नये आपण. राजू मान हलवतो आणि सकाळच्या विहिरीच्या आवाजाची आठवण काढतो, पण त्याने कुठलीही इच्छा मागितलेली नसते. रात्रीच्या चांदण्यात विहीर चमकत असते
जंगल शांत आणि अगदी सुन्न दिसतं. याच दरम्यान राजू तिथे एकटा पोहोचतो. विहिरीजवळ पोहोचतो आणि तिथे उभा राहतो. आणि थोड्याच वेळात विहीर पुन्हा बोलू लागते. तू परत आलास. काय तू विचार केलास की तुला काय हवंय? सोना, चांदी की महागडी खेळणी? नाही विहीर दादा, माझा मित्र भोलू त्याची आई खूप आजारी आहे. तिला चालता येत नाही. तुम्ही तिला बरं कराल का? विहीर काही वेळासाठी शांत राहते. राजूला असं वाटतं की कुठलंही उत्तर मिळणार नाहीये. तो परत जाऊ लागतो. तेव्हा एक चमत्कार घडतो. विहिरीतून एक मातीचा घडा हवेमध्ये उडून बाहेर येऊ लागतो. हा क्षण खूपच अद्भुत दिसतो. राजूला त्याच्या डोळ्यांवर विश्वास होत नाही. हे पाणी घेऊन जा आणि तिला जाऊन पाज. तुझ्या खरेपणामुळे मी प्रसन्न झालोय. तू स्वतःसाठी काहीच नाही मागितलंस. राजू घडा घेतो. तो बघतो की त्याच्या आतलं पाणी साधारण दिसतं, पण तो विहिरीवर विश्वास ठेवायचा ठरवतो. दुसऱ्या सकाळी भोला त्याच्या घरामध्ये त्याच्या आईच्या पायांची मालिश करताना दिसतो. त्याची आई पलंगावर झोपलेली दिसते. तिला हलताही येत नसतं. तेवढ्यात तिथे राजू त्याच घड्यासोबत पोहोचतो जो त्याला विहिरीने दिलेला असतो. अरे राजू, तू इथे? हो, मी विमला काकूंना भेटायला आलोय. कशा आहात काकू? बरी आहे बाळा, तू कसा आहेस? ठीक आहे काकू, तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. हे काय आहे बाळा? असं समजा की हे एक औषध आहे. तुम्ही हे प्या. हे तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. विमला हसते आणि घडा घेते. भोला त्यांची मदत करतो आणि तिला पाणी पाजतो. पाणी संपताच भोला खाली घडा ठेवतो. राजू बाळा, हे तर साधारण पाणीच होतं. तू यामध्ये काही मिसळलेलंस का? असंच काहीतरी समजा. ठीक आहे, आता मी निघतो. असं म्हणून राजू तिथून निघून जातो. आणि तेवढ्यात विमला हळूहळू आपली ताकद परत मिळवू लागते. सुरुवातीला तिला तिच्या पायांमध्ये हलकासा जीव जाणवू लागतो. आता ती तिचे पाय स्वतःहून हलवू शकते. भोला रोज तिची मदत करतो आणि तिच्याकडून सराव करून घेतो. प्रत्येक दिवसागणी तिला बरं वाटू लागतं. मग असा एक दिवस येतो जेव्हा ती उभं राहण्याचा प्रयत्न करते. पहिलं पाऊल अडखळतं, पण मग ती हिम्मत करते आणि हळूहळू तिचे पाय पुढे करू लागते. आणि अशाच एका दिवशी राजू आपल्या घरी बसून अभ्यास करत असतो. तेवढ्यात भोला आपली आई विमला सोबत तिथे येतो. विमला पुढे येते आणि राजूला मिठी मारते. बाळा, मला समजत नाहीये मी तुझे आभार कसे मानू. काकू, हे तर माझं कर्तव्य होतं. मी तुमच्या मुलासारखा नाहीये का? तिघांनाही या क्षणाचा खूप आनंद होतो. सगळेच खूप आनंदी असतात. तेवढ्यात जवळच्या गावाच्या चौथऱ्यावरून एक घोषणा ऐकू येते. गावातील सगळीच लोक चौथऱ्याजवळ एकत्र येतात. सरपंच चौथऱ्यावर बसलेले दिसतात. राजू, भोला आणि विमला सुद्धा तिथे पोहोचतात आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की काय झालंय. आपल्याकडे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जर 2 दिवसात पाणी नाही आलं तर सर्व शेती खराब होईल. सरपंच काका, मी त्या जादूच्या विहिरीकडे मदत मागू शकतो. ती खूप दयाळू आहे. सगळ्यांना आश्चर्य होतं. कुणालाच त्या जादूच्या विहिरीबद्दल माहित नसतं. तेवढ्यात काका तिथे येतात, ज्यांनी त्यांना याबद्दल सांगितलेलं असतं. राजू अगदी बरोबर बोलतोय, पण विहीर तेव्हाच मदत करते जेव्हा पूर्ण गाव एकत्र मिळून प्रार्थना करेल. असं थोडी ना असतं. या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत. हो, नाहीतर काय. आपल्याला अशा अंधश्रद्धांना बळी पडलं नाही पाहिजे. असं नाहीये. राजूने त्या विहिरीमधलं जादूचं पाणी मलाही पाजलं होतं. बघा, आज त्यामुळेच मी पुन्हा चालू शकतेय. सरपंचजी, गावात दुष्काळ पडण्याची पाळी आली आहे. काही न करण्यापेक्षा चांगलं आपण निदान प्रयत्न करून तरी बघू. सरपंच काही वेळ विचार करतात, मग ते मान्य करतात. सगळे गाववाले सहमती दर्शवतात
आणि आपल्या भल्यासाठी तिथे जाऊन प्रार्थना करण्याचा निर्णय घेतात. आणि मग पुढच्या सकाळी पूर्ण गाव त्या विहिरीजवळ जमा होतं. सरपंच राजू सोबत मिळून प्रार्थना करतात. विहीर शांत दिसते. राजू पुढे सरतो आणि पुन्हा विहिरीत वाकून आत बघतो. हे जादुई विहिरी, आमच्या गावावर संकट आलंय. आम्हाला सोनं चांदी नकोय. आम्हाला फक्त आमच्या पिकांसाठी पाणी हवंय. कृपया आमची मदत कर. मदत करा. मदत करा. विहीर हलू लागते. जमीन सुद्धा हलू लागते. सगळे घाबरून इथे तिथे जाऊ लागतात. थोड्या वेळानंतर सगळं शांत होतं. काहीच होत नाही. गावकऱ्यांना असं वाटतं की ही विहीर राजू आणि काकांनी बनवलेली एक अफवा आहे. ते सगळे तिथून जाऊ लागतात. सरपंचजी, फक्त अजून थोडा वेळ थांबा. आम्ही आमच्या गावासाठी मदत मागत होतो. अंधश्रद्धेचं ढोंग नव्हतो करत. सगळे तिथून निघून जातात आणि शेवटी फक्त राजू, भोला, विमला आणि काकाच तिथे राहतात. तू काळजी नको करू राजू, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कुणी करो किंवा न करो, कुणाला काही कळेच ना की विहीर काहीच का करत नाहीये आणि तिथेच विचार करत राहतात. काही वेळातच वरून एक पाण्याचा थेंब पडताना दिसतो. राजू वर पाहतो आणि तेवढ्यात हलका पाऊस सुरू होतो आणि हळूहळू मोठा पाऊस येतो आणि मग विहीर पुन्हा प्रतिक्रिया देऊ लागतो. नंदनपूरच्या रहिवाशांनो, एकतेमध्येच ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही एकमेकांना मदत कराल तोवर हे पाणी कधीच संपणार नाही. राजूच्या चेहऱ्यावर विजयाची चमक दिसते. दुसरीकडे गावातले सगळे लोक पावसाचा आनंद घेऊ लागतात. असं दिसतं जे त्यांना खूप काळापासून हवं होतं ते मिळालेलं आहे. लोक आपल्या शेताजवळ पळत जातात आणि पाण्यासाठी नाले बनवायला लागतात. बायका घरची भांडी काढून पाणी जमा करायला लागतात. हळूहळू गाव पुन्हा पाण्याने भरू लागतं. यासोबतच राजू, भोला, विमला आणि काका सुद्धा जंगलातून पुन्हा गावाच्या दिशेने येऊ लागतात. आम्हाला माफ कर राजू, आम्ही तुला चुकीचं समजलो. हे सगळं फक्त तुझ्यामुळेच झालंय. राजू तू खरंच हिरो आहेस. तुझ्यामुळे सगळ्यांनाच फायदा झाला. नाही सरपंच काका, हे फक्त माझ्यामुळे नाही. हे आपल्या गावातल्या एक आणि खऱ्या मनामुळे झालंय. आणि मी हिरो नाहीये भोलू. खरी जादू तर आपल्या एकतेमध्ये आहे. अगदी बरोबर बोललात. जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याचं भलं निसर्ग स्वतः करतो. गावातली सगळी लोक या क्षणाचा आनंद घेतात आणि आनंदात हरवून जातात. विहीर आपल्या जागी शांत उभी राहते आणि जेव्हा गावकऱ्यांना तिची गरज असते तेव्हा ती त्यांची मदत करते आणि इथेच कहाणी संपते.